माझ्या मनात असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं, विशेषतः नंदुरबारमध्ये 100% SC/STचं आरक्षण होणार आहे, कारण त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण आहे। मग हा 50%चा जो नियम आहे तो SC/ST साठी लागू असेल की नसेल, की फक्त OBC साठी लागू असेल? एक साधा प्रश्न आहे की आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये जातवार जर सर्वेक्षण झालं तर जातवार सर्वेक्षणानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जातींना आरक्षण त्या प्रमाणात देणं गरजेचं असतं। आपण नंदुरबारमध्ये जर पाहिलं तर तिथे शेड्यूल्ड ट्राईब या विमुक्त जाती ज्या आहेत त्या विमुक्त जातींसाठी असलेलं आरक्षण जे आहे ते इतर ओबीसी किंवा इतर जातींपेक्षा जास्त असल्यामुळे ते ओबीसीचं आरक्षण कमी झालेलं आहे। म्हणजे असं ज्या ठिकाणी ते आरक्षण कमी होतंय त्या ठिकाणी ओबीसीवर अन्याय झाला हे स्पष्ट आहे। आता सुप्रीम कोर्टामध्ये आल्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की घटनेने दिलेल्या 50%हून जास्त जर तुम्ही आरक्षण देत असाल तर ते घटनेचं उल्लंघन आहे। हे घटनेचं उल्लंघन करणं हे अभिप्रेत नाही कुठल्याच राज्याला। पण हे असं का झालं? जर महाराष्ट्र राज्याने यापूर्वी जर जनगणना केली, जातनिहाय जनगणना केली असती तर त्या जनगणनेतून जिल्हावार जातनिहाय परिस्थिती तिथली टक्केवारी स्पष्ट झाली असती। आज महाराष्ट्रामध्ये सरासरी 33% इतकी ओबीसींची संख्या असताना आपण त्यांना फक्त 27%वर थांबवले। हे जर 27% आरक्षण तेही जर वेळच्या वेळी आणि ठरल्याप्रमाणे देता येत नसेल तर ओबीसीवर असलेला तो अन्याय आहे, आणि तो अन्याय सहन कसा करायचा? घटनेने दिलेला अधिकार जर त्यांना तो मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरच प्रामुख्यानं जोर दिलेला आहे। आता ही बाब जी आहे, आज जी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस झाली त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रभर किंवा राज्यभरामध्ये ही परिस्थिती आहे का? तर नाही, काही एक ठराविक जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे। तर आता हे त्यांनी एक इंडिकेट झालंय की तुम्ही इलेक्शन घ्या, पण इलेक्शन घेतल्यानंतर जे काही आता सुनावणी होईल ते ठराविक जिल्ह्यांची होईल। ज्या ठिकाणी हा प्रश्न मग तिथे नागपूर असेल, वर्धा असेल, नंदुरबार असेल किंवा पालघर असेल, असे काही ठराविक जिल्हे आहेत की त्याच्यामध्ये ही आरक्षणाची परिस्थिती निर्माण झाली। आता ही परिस्थिती जर तिथली जर क्लिअर व्हायची असेल तर त्याच्यासाठी शुक्रवारी या संदर्भातल्या सुनावणीमध्ये स्पष्टीकरण येईल, आणि तोपर्यंत ह्या इलेक्शनच्या संदर्भात खरं म्हणजे हे सगळं करायची जबाबदारी निवडणूक आयोगाची होती, पण निवडणूक आयोग आणि राज्य सरकार झोपेच्या सोंग घेतल्याप्रमाणे वागल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली। गेल्या जवळपास 2021-22 पासून या इलेक्शन झाल्या नव्हत्या, निवडणुका झाल्या नव्हत्या। त्याच्यानंतर आलेली संधी जी आहे ती केवळ निवडणूक आयोगामुळे, राज्य सरकारच्या झोपाळूपणामुळे हातातून जाते की काय परिस्थिती निर्माण झाली। पण